नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विजय पाटोळे, सहाय्यक प्राध्यापक, स्वामी सहजानंद भारती बी.एड कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बी.एड सेकंड इयरमधील कोर्स क्रमांक 204 म्हणजेच गायडन्स अँड काउन्सिलिंग यामधील युनिट क्रमांक 1 गायडन्स इन स्कूल म्हणजे शाळेतील मार्गदर्शन याविषयी आपल्याला पाहायचं आहे. तर आपला पॉईंट आहे युनिट 1.1 कॉन्सेप्ट अँड नीड ऑफ गायडन्स म्हणजे मार्गदर्शनाचं स्वरूप आणि त्याची गरज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ह्या जीवन प्रवासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यांवरती खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची गरज असते. मग ते मार्गदर्शन तुम्हाला वैयक्तिक स्वरूपाचं असू द्या, सामाजिक स्वरूपाचं असू द्या, तुमच्या शिक्षणाच्या संदर्भात असू द्या किंवा कौटुंबाच्या संदर्भात असू द्या. मग हे मार्गदर्शन नेमकं काय आहे पहा. तो रुथ स्ट्रॉंग याने अशी एक व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे की वैयक्तिक व सामाजिक उन्नतीसाठी स्वयंप्रयत्नाने सुप्त गुण शोधून त्यांच्या विकासासाठी सहाय्यक होणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय. तर पहा, प्रत्येक जगातील व्यक्ती हा युनिक आहे. तुम्ही सर्व ह्या जगामध्ये युनिक असे आहात आणि मग तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वप्रयत्न करायचे आहेत आणि ह्या स्वप्रयत्नांच्या आधारे आपल्यातील सुप्त गुण शोधून काढायचे आहेत. जसं एखादा अ, व्यक्ती आहे, की ज्या व्यक्तीला माहीत आहे, की मला एकापेक्षा अनेक गोष्टींमध्ये रस आहे. मी शिक्षक आहे, पण मला खेळायला आवडतं. म्हणजेच मला क्रिकेट असेल किंवा इतर जे खेळ आहेत ते आवडतात. त्यानंतर मला गायला आवडतं, मला चित्रकला काढायला आवडते किंवा मला फोटोग्राफी करायला आवडते. मग एकच व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती जीवनभर जगत असताना कधी-कधी त्याला आपल्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी करता येत नाहीत. मग मार्गदर्शनामुळे होतं नेमकं काय, की माझ्यामध्ये जे काही सुप्त गुण लपलेले आहेत किंवा ज्या काही सुप्त गोष्टी आहेत, ह्या सर्व सुप्त गुणांची ओळख मला झाली पाहिजे आणि ती ओळख झाल्यानंतर कुणीतरी मला मार्गदर्शन करायला हवं. आणि मग या अर्थाने जर समजा तुमचे सुप्त गुण तुम्हाला शोधता आले आणि त्यांना किंवा त्यांचा विकास होण्यासाठी तुम्हाला सहाय्य करणारी जी काही प्रक्रिया आहे, तिला मार्गदर्शन असं म्हटलेलं आहे. मग आज आपल्याला माहीत आहे, की कोणत्याही व्यक्तीला ठराविक टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. मग हे मार्गदर्शन नेहमी आपल्या प्रगतीसाठी असतं आणि ह्या मार्गदर्शनामुळे खऱ्या अर्थाने एका व्यक्तीचा विकास होतो आणि व्यक्ती हा समाजात राहिल्यामुळे लगेच त्या समाजाचा सुद्धा विकास झालेला असतो. आणि मग आपल्याला माहीत आहे, की आज बरेचसे असे लोक आहेत, की त्या लोकांना नेमकं मला काय करायचं आहे ते कळत नाही किंवा मला कोण सहाय्य करेल, मला कोण मार्गदर्शन करेल. आपल्याला आपल्या आवडीच्या सर्व गोष्टी करता यायला हवेत. आपल्याला आपले छंद आहेत, आपले सुप्त गुण आहेत. ह्या सुप्त गुणांना किंवा त्यांना वाव देणं गरजेचं आहे. त्यांचं प्रकटीकरण करणं गरजेचं आहे. आणि मग शाळा असेल, महाविद्यालय असेल, ह्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी आपल्याला माहीत आहे, शाळेमध्ये शालेय, सहशालेय उपक्रम आयोजित केले जातात. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधून एक चांगला अभिनेता, एक चांगला दिग्दर्शक, एक चांगला पटकथाकार, एक चांगला लेखक, एक चांगला गायक, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येतात किंवा आपल्याला सहाय्य करता येतं. मग तुमच्यामध्ये एखादा असा विद्यार्थी असेल, की येस त्याला शिक्षक तर व्हायचंच आहे, परंतु शिक्षकांच्या व्यतिरिक्त त्याला भाषण कलेमध्ये किंवा वक्तृत्व कलेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मग अशा विद्यार्थ्याच्या जे काही सुप्त गुण आहेत, ते शोधून त्या संबंधित शिक्षकांनी त्याला ठराविक प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे. जेणेकरून त्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील,
नितीन बानगुडे पाटील असतील, के अत्रे असतील किंवा शिवखेरा असतील. जगात जे जे मोठे चांगले व्याख्याते आहेत, ह्या व्याख्यात्यांच्या सारखं त्याला आपलं व्याख्यान किंवा वक्तृत्व लोकांना सादर करता येईल. म्हणून शाळा आणि महाविद्यालय हे असे ठिकाणं आहेत, की जेथे व्यक्तीचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच सुप्त गुणांचा चांगल्या अर्थाने विकास होतो. आणि ह्या सुप्त गुणांचा विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला एकमेकांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मग हे मार्गदर्शन तुमचे शिक्षक, तुमच्या घरातील आई-वडील, लहान-मोठे बंधू असतील ते किंवा समाजातील लोक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. मग जोन्स यांनी दुसरी अशी व्याख्या दिलेली आहे, की व्यक्तिगत जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी व्यक्तीने व्यक्तीला केलेली मदत. आज जगामध्ये कोणताही असा व्यक्ती नाही, की ज्या व्यक्तीला समस्याच नाहीत. प्रत्येकाला समस्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते. बरोबर? आता लहानपणी आपल्याला अनेक समस्या असतात. जसं आपण मोठं होत जाऊ, तसतसं ह्या समस्या मोठ्या होत जातात, जर तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही तर. परंतु आपल्याला ज्या काही समस्या निर्माण होणाऱ्या आहेत, ह्या सर्व समस्या एकतर आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर जो काही निर्णय घेतलेला असतो, त्या निर्णयामुळे त्या निर्माण झालेल्या असतात किंवा घरातील, समाजातील काही गोष्टींमुळे त्या निर्माण झालेल्या असतात. परंतु आपण ह्या सर्व गोष्टींवर मात करून चांगल्या दृष्टीने एकमेकांना मदत करावी. म्हणजे जेणेकरून समस्या ह्या कोणालाही राहणार नाहीत. आता आपल्याला पाहायचं आहे की मार्गदर्शनाची गरज. आता मार्गदर्शनाची गरज ही 2 पातळीवर असते. एक व्यक्तिगत पातळी आणि दुसरी आहे सामाजिक पातळी. मग यामध्ये आपण पाहणार आहोत व्यक्तिगत दृष्टीने मार्गदर्शनाची आपल्याला काय गरज आहे. पहा, आज आपण जे जीवन जगत आहोत, तर हे जीवन आपल्याला असं वाटतंय हे अतिशय सुखी असायला हवं किंवा यशस्वी असायला हवं. जगामध्ये जे जे काही मोठे लोक होऊन गेलेले आहेत, मग ते धार्मिक दृष्ट्यामध्ये असू द्या, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असू द्यात, क्रीडा क्षेत्रामध्ये असू द्यात, राजकारणामध्ये असू द्यात किंवा शिक्षण क्षेत्रात असू द्यात. यातील जे जे मोठे लोक तुम्हाला खऱ्या अर्थाने दिसतात, तर त्यांचं जीवन कसं आहे, एक सुखी आहे आणि यशस्वी आहे. तर पहा, आपल्याला जीवनामध्ये एक्सलन्स मिळवायचा आहे. मग एक्सलन्स हे काय आहे? तर पहा, अरिस्टॉटलने असं म्हटलेलं आहे, वी आर व्हॉट वी रिपीटेडली डू. एक्सलन्स इज नॉट अन ॲक्शन बट अ हॅबिट. मग आपल्याला जीवन सुखी करायचं आहे, आपल्याला उत्कृष्टता मिळवायची आहे, तर ती फक्त कृती करायची नाही, तर ती कृतीचं आपल्या सवयीमध्ये रूपांतर होणं गरजेचं आहे. मग मानवी जीवन जे आहे, हे मानवी जीवन सुखी आणि यशस्वी करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने व्यक्तिगत मार्गदर्शनाची गरज असते आणि मानवी जीवन आपल्याला सुखी करणं गरजेचं आहे. मग माझ्यासमोर ज्या काही सर्व गोष्टी आहेत, त्यातून मला तसं सुख घेता आलं पाहिजे आणि मला यश त्या ठिकाणी मिळवता आलं पाहिजे. मग यश मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर मला ठराविक प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे आणि मग हे प्रयत्न करत असताना मला खऱ्या अर्थाने अर्थाने इतरांची मदत गरजेची आहे. इतरांची मदत मी घेणार आहे आणि मग माझं जे जीवन आहे, हे माझं जीवन सुखी, समृद्धी किंवा यशस्वी करण्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज आहे. मग दुसरं आहे कौटुंबिक परिस्थिती बदलत्या स्वरूपात असल्यामुळे. पहा, सुरुवातीला आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. मग ह्या एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा असा होता, की मी एक कुटुंबाचा सदस्य आहे, की ज्या कुटुंबामध्ये आई-वडील, आजी-आजोबा, इतर चुलते-चुलत्या किंवा जी काही लोक आहेत, भावंडं असतील, बहिणी असतील, तर ह्या लोकांमध्ये राहण्याची पूर्वी सवय असायची आणि एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळे
आपल्याला जे काही सिनियर मोस्ट मंडळी आहे किंवा आई-वडील आहेत, आजी-आजोबा आहेत, तर यांच्याप्रती आदर आपला निर्माण होतो. तसेच घरामध्ये सहकार्य वृत्तीचा विकास होतो आणि यामुळे आपल्यातील जो काही चांगुलपणा आहे, ह्या चांगुलपणाचा विकास होतो. स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही. परोपकाराची भावना निर्माण होते. एकमेकांची काळजी त्या ठिकाणी केली जाते, घेतली जाते आणि एकमेकांच्या विकासासाठी, समृद्धीसाठी सर्व लोक एकात्म पद्धतीने येत असतात, एकत्र मदत करत असतात. आणि मग आज झालंय काय पहा, जसा-जसा विकास होत गेला, तसा-तसा लोक स्वार्थी होत गेले आणि एकत्र कुटुंब पद्धतीला खऱ्या अर्थाने तडा जाऊ लागला. आणि एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात नसल्यामुळे आता ही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात अ, का सध्या राहिली नाही? तर पहा नोकरी असेल, धंदा असेल, उद्योग असेल, या निमित्ताने काही लोकांना आपलं जे मूळ ठिकाण आहे, हे मूळ ठिकाण सोडून जावं लागलं किंवा सोडून जावं लागत आहे. आणि त्यामुळे मग अ, पत्नी, पती आणि त्यांची काही 2 मुलं आहेत किंवा एक काही कुटुंब, विभक्त कुटुंब आपण त्याला म्हणतो. हे असं अनेक कुटुंबे निर्माण झालेली आहेत, की ज्या ठिकाणी आई-वडील आहेत आणि 2च मुलं आहेत किंवा 1च मुलगा आहे. आणि मग झालंय नेमकं काय, की लहान मुलांकडे लक्ष देता येत नाही. आई-वडील जे असतील, ह्या आई-वडिलांना वेगवेगळ्या शेतीची कामं असतील किंवा नोकरीनिमित्ताने त्यांना बाहेर जावं लागतं. त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलांना मार्गदर्शन करता येत नाही. आईही कामाला, वडीलही कामाला, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही. त्यामुळे घरामध्ये चिडचिड निर्माण होते. पती-पत्नीमध्ये वादविवाद निर्माण होतात. मुलांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे ह्या मुलांना आई-वडिलांबद्दल विशेष असं प्रेम राहत नाही आणि हाच विद्यार्थी पुढे म्हणतो, की तुम्ही आम्हाला लहानपणी सांभाळलं नाही आणि मोठे झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही. एक तुम्हाला एक सत्य सांगितलं आहे, की वृद्धाश्रमांची संख्या ही का वाढत चाललेली आहे, की एकमेकांची काळजी करायला लोकांना वेळ नाही. एकमेकांच्या दुःखामध्ये मदत करण्याची लोकांना सध्या वेळ नाही. कौटुंबिक वातावरण बदललं आहे. घरामध्ये सुसंवाद राहिलेला नाही. कुटुंबामध्ये वादविवाद झालेले आहेत आणि पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, जमीन असेल किंवा इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत, याचा सर्व परिणाम त्या कुटुंबावरती होतो, कुटुंबातील सदस्यांवर होतो. म्हणून कौटुंबिक परिस्थिती ही बदलत असल्यामुळे व्यक्तीला खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची गरज असते. पहा, घरात जर वातावरण चांगलं असेल, तर व्यक्ती आनंदाने राहतो. घरात वातावरण जर चांगलं नसेल, तर व्यक्ती आनंदाने राहत नाही किंवा त्याला खऱ्या अर्थाने आपण म्हणतो, मन मोकळं करायला वाट मिळत नाही. आणि मग हे जे लोक आहेत, हे लोक व्यसनाच्या अधीन होतात. अति व्यसनाधीन झाल्यामुळे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपल्याला माहीत आहे. नंतर व्यक्तिगत दृष्टीने मार्गदर्शनाची गरज का आहे? तर पहा, पारंपरिक उद्योगाची जागा आता औद्योगिक क्रांती मुळे घेतलेली आहे. पहा, म्हणजे काय आहे, की खेडोपाडी सुरुवातीला जे काही पारंपरिक उद्योग चालायचे, 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. लोकांच्या गरजा ह्या लिमिटेड होत्या, मर्यादित होत्या. त्यामुळे त्या गाव पातळीवरती सहजासहजी भागवल्या जात. आणि ज्यावेळेस औद्योगिक क्रांती आली, ह्या औद्योगिक क्रांतीमुळे झालं नेमकं काय? तर लोक उद्योगधंद्यासाठी बाहेर पडायला लागले आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे काही औद्योगिक क्षेत्र आहे, त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये अ, काम त्यांना मिळायला लागलं आणि काम मिळालं, पैसा मिळाला. मग सुखवस्तू, चैन, विलास ह्या सर्व गोष्टी ओघाओघाने त्यांच्याकडे आल्याच. आणि मग त्यांचं जीवन त्यांनी कसं जगावं हे एक प्रकारचं स्वातंत्र्यच त्यांना मिळालं. आणि ह्या स्वातंत्र्यामुळे झालं नेमकं काय, की लोक हे अतिशय प्रॅक्टिकल स्वरूपाचे झाले आहेत. अतिशय व्यावहारिक स्वरूपाचे झालेले आहेत. म्हणजे सर्व काही आपल्याला पैशामध्येच मोजावं लागतं किंवा पैसा असेल तरच आपल्याला संबंध ठेवता येतील
किंवा एकमेकांना आपल्याला पाहता येईल अशा गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि मग म्हणून कधी-कधी ह्या औद्योगिक क्रांतीमुळे सुद्धा समाज हा असा एकमेकांपासून लांब गेलेला आहे. आणि जर समजा त्या एखाद्या व्यक्तीची कंपनी जर बंद पडली, तर त्या व्यक्तीला आपला चरित्रार्थ कसा चालावा ह्या सर्व गोष्टींचं टेन्शन येत असतं, तणाव येत असतो. आपलं जीवन कसं जगावं? कारण हाती पैसा आल्यामुळे आपल्या ज्या काही गरजा आहेत, ह्या गरजा आपण अनेक पटीने वाढवून ठेवलेल्या आहेत. अमर्यादित गरजा झालेल्या आहेत आणि त्या अमर्यादित गरजा भागवण्यासाठी आपल्याकडे लिमिटेड जे अर्निंग सोर्स आहे किंवा जो पैसा आहे, हा पैसा अपुरा पडू लागला आहे. म्हणून कधी-कधी नैराश्य येतं. मग अशा लोकांना व्यक्तिगत मार्गदर्शनाची गरज असते. नंतर आहे मानसिक संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी. पहा, आपल्याला एखादा व्यक्ती समोर पाहिल्यानंतर आपण म्हणतो, "अरे वाह! काय व्यक्तिमत्व आहे." कधी-कधी आपण बाह्य स्वरूपाकडे जास्त लक्ष देतो. एक्स्टर्नल अपीअरन्सकडे जास्त लक्ष देतो. परंतु तो व्यक्ती गप्प का आहे? शांत का आहे? लोकांमध्ये का मिसळत नाही? त्याला काय समस्या आहे? पहा, प्रत्येक व्यक्तीला मानसिक समस्या असतात. त्यामध्ये तुम्ही आहेत, मी आहे किंवा असं म्हटलं गेलेलं आहे, की ह्या पृथ्वी तलावर राहणारे सर्व जे लोक आहेत, ह्या लोकांना मानसिक आजाराने जडलेला आहे किंवा मानसिक आजार त्यांना आहे. आणि मग आपल्या मनावरील ताण किंवा मानसिक जे आजार आहेत, हे मानसिक आजार आपल्यामध्ये निर्माण होऊ नयेत. त्या मानसिक आजारावर आपण खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आपण जगलं पाहिजे. म्हणून आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. मग यामध्ये काय आहे, की मानसिक ताणतणाव असतात किंवा काही दडपण असतं, कोणाची भीती असते, त्यानंतर कुठेतरी आपल्याला असुरक्षितेची भावना असते आणि मग ह्या सर्व गोष्टींवर आपल्याला मात करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. पुढचं आहे, की ज्ञानाचा प्रस्फोट झाल्यानंतर आपल्याला अनेक विषय शिकण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. आज विद्यार्थी मित्रांनो पहा, मी तुम्हाला सांगेल, की आज असं कोणतं क्षेत्र नाही, की ज्या क्षेत्राचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं नाही. आपल्याला एकमार्गी किंवा एकाच विषयाचं ज्ञान असता कामा नये. जगामध्ये जे काही चाललेलं आहे, जगामध्ये जे काही घडत आहे किंवा जे काही विषय आहेत, त्या सर्व विषयांचं ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे किंवा ते ज्ञान करून घेणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपण जर शिक्षित आहोत, आपण जर सुशिक्षित आहोत, तर जगामधील घडणाऱ्या सर्व गोष्टींचं ज्ञान, सर्व विषयांचं ज्ञान आणि तेवढंच आपण तत्परसुद्धा असायला हवं. कारण आज तुम्ही म्हणाल, की मी शिक्षक आहे किंवा मी ह्या गोष्टी शिकायला मी उत्सुक आहे. परंतु आज तुम्हाला माहीत आहे, की तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अतिशय अविभाज्य असा भाग झालेला आहे आणि ह्या तंत्रज्ञानामधील ज्या काही सर्व गोष्टी आहेत किंवा नवनवीन जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान आपण कोणत्याही पद्धतीने शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी येतील, काही गोष्टी येणार नाहीत. पण आपल्याला जगाबरोबर जायचं असेल, शतकाबरोबर जायचं असेल, तर आपल्याला ज्ञान घेणं गरजेचं आहे. इंग्रजी भाषा आहे, तर इंग्रजी भाषा ही सर्व जगाची भाषा आहे. मग तुमचा मराठी विषय असू द्या, हिंदी विषय असू द्या किंवा सायन्स विषय असू द्या किंवा इतिहास विषय असू द्या. जर आपल्याला जगाबरोबर चांगल्या पद्धतीने संपर्क साधायचा असेल, आपलं ज्ञान द्यायचं असेल किंवा ज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याला योगदान द्यायचं असेल, तर आपल्याला जगाची इंग्रजी भाषा ही यायलाच पाहिजे किंवा त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही कष्ट घ्याल, तेवढं तुम्हाला त्याचं फळ निश्चितच मिळणार आहे. मग दुसरं आहे, की व्यावसायिक कौशल्य हस्तगत करण्यासाठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया ही संकल्पना राबवलेली आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला किंवा जे काही आपले लहान बहीण भावंडं आहेत किंवा येणाऱ्या पिढ्या आहेत,
ह्या प्रत्येकाला शिक्षणाची जी काही स्वरूप आहे, तर हे स्वरूप बदललेलं आहे. प्रत्येकाच्या हाती स्किल असणं गरजेचं आहे. तर आज किती मोठं दुर्भाग्य आहे पहा. आपल्याकडे डिग्री आहे, पण आपल्याकडे स्किल नाही. मग आपल्याकडे व्यावसायिक कौशल्य हस्तगत करण्यासाठी मार्गदर्शन गरजेचं आहे. मग कोणाला पेंटिंग असेल, कोणाला किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट असेल. म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी आवडतात किंवा ज्या गोष्टीच्या आधारे आपण आपल्या घरासाठी अर्थार्जन करू शकतो, असे व्यावसायिक कौशल्य आपल्याकडे यायला हवे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाविद्यालयात येत असताना घरातून ज्यावेळेस निघता, त्यावेळेस आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं, वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिस सेंटर्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर हे काय आहे? त्या व्यक्तीने व्यावसायिक कौशल्याच्या आधारावर आपलं जे अर्थार्जन आहे, हे अर्थार्जन चालू ठेवलेलं आहे. म्हणजेच आपल्याकडे डिग्री आहे, म्हणजे मी ते काम करायचं नाही, असं कुठे लिहून ठेवलंय का? तर नाही. तर आपल्याला कोणतं तरी व्यावसायिक कौशल्य हस्तगत करता यायला हवं किंवा आपण ते शिकायला हवं. कारण काम हे कधीही लहान किंवा मोठं नसतं किंवा काम केल्यानंतर आपली जी काही प्रतिष्ठा आहे, ही प्रतिष्ठा कधीही कमी होत नाही. उलट तुम्ही काम करत आहात, तुमच्यामध्ये श्रम, प्रतिष्ठा हे जे काही मूल्य आहे, ह्या मूल्यांचं रुजवणूक अतिशय प्रभावीपणे तुमच्यामध्ये होत असते. तसेच मार्गदर्शनाची गरज आपल्याला विशिष्ट आपलं ज्ञान, अभिरुचीनुसार आपल्याला शिक्षण घेता येतं. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तुमच्या आवडीनुसार आता शिक्षण तुम्हाला घेता येणार आहे. म्हणजे 30-35 वर्षानंतर जी काही क्रांती आपल्या ह्या शिक्षण क्षेत्रात झालेली आहे, खऱ्या अर्थाने आपल्याला आता एक ठराविक साच्यामध्ये जगण्याची सवय लागली होती. परंतु आता तसं राहणार नाही. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता येईल. स्वतःला ओळखण्यासाठी किंवा स्वतःला जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत मार्गदर्शनाची गरज आहे. पहा, तुम्ही जर स्वतःला जाणून घेतलं, तर तुमची जगामध्ये, समाजामध्ये ओळख निर्माण होईल. उदाहरणार्थ पहा, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आहेत. ठरवलं असतं तर एक चांगल्या एका ठिकाणी नोकरी केली असती. एक विद्यापीठाचे चांगले क्रिकेट प्लेयर ते होते. ठरवलं असं तर त्यांनी स्वतःचं ऐश-आरामामध्ये जीवन जगले असते. परंतु नाही, ते ज्या ठिकाणी राहतात, ज्या गावामध्ये राहतात, त्यांनी स्वतःला जाणलेलं आहे आणि मग त्यांनी ह्या समाजासाठी काहीतरी करायचंय असं ठरवलंय आणि मग ऐन तारुण्यामध्ये त्यांनी तो वसा घेतलेला आहे आणि आज हिवरे बाजार हे आदर्श गाव आहे आणि ह्या आदर्श गावाची ओळख पूर्ण जगभर निर्माण त्यांनी केलेली आहे आणि पूर्ण जगातील लोक त्या हिवरे बाजार या गावाला भेट देण्यासाठी येतात. मग राणी बंग आहे, अभय बंग आहे, बाबा आमटे आहेत, प्रकाश आमटे आहेत. यांनी स्वतःला जाणलेलं आहे. स्वतःची ओळख त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेली आहे. मग तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं, की मी यांच्यासारखं व्हावं, त्यांच्यासारखं व्हावं. पण जर तुम्ही प्रयत्नच केले नाहीत, कृतीच केली नाहीत, तर तुम्हाला स्वतःलाही कधी ओळखता येणार नाही. म्हणून स्वतःला ओळख करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं गरजेचं आहे. आपल्याला स्वनिर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन गरजेचं आहे. कधी-कधी पहा, आपल्याला सर्व गोष्टी येतात, परंतु डिसिजन आपल्याला घेता येत नाही आणि मग ते डिसिजन घेत असताना ते चुकीचं आहे की बरोबर आहे, याचा कोणताही विचार न करता एकदा डिसिजन घेतलं, की ते डिसिजन घेतल्यानंतर आपण त्याला पूर्णत्वास न्यायचं असतं. पहा, आपल्या भारतातील महान उद्योगपती रतन टाटा आहेत. हे रतन टाटा असे म्हणतात, की मी कधीही चुकीचं डिसिजन घेत नाही. मी जे डिसिजन घेतलेला आहे, जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयानुसार मी काम करतो किंवा त्याला पूर्णत्व आणून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला चांगला प्रकारचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. मग शैक्षणिक प्रगती आहे,
शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आहे. तसेच तुमच्या नैतिकतेचा विकास घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन गरजेचं आहे. ह्या जगामध्ये राहावं कसं? आपली नैतिकता कशी टिकून ठेवावी? चांगलं आणि वाईट यातील आपल्याला फरक समजलेला पाहिजे. आणि मग आपल्याला जे काही चांगलं करता येईल ते माणसाने नेहमीच चांगलं करावं. आणि चांगल्याची फेड आपण नेहमीच चांगल्यानीच करायला हवी. कोणाचंही आपल्याला असं म्हणतात ना, की कोणाचं आपल्याला चांगलं करता आलं नाही, तर वाईटही करायचं नाही. कारण पहा, की आपण जी काही कृती करतो ना, त्या कृतीचा योग्य तो प्रतिसाद आपल्याला मिळतच असतो. म्हणून चांगलं करा, चांगलं होईल. वाईट कराल, तर वाईटच होईल. जसं पेराल तसं उगवेल, अशी आपल्या सर्व समाजातील तुमची आणि माझी धारणा आहे. म्हणून नैतिकतेचा विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन गरजेचं आहे. मग पहा, एखाद्या घरातील मुलं हे त्यांचे आईवडील किती चांगले आहेत, किती चांगल्या प्रकारचे संस्कार करतात यावर ते ठरत असतं. बरोबर? आणि मुलांचं वागणं हे आईवडिलांच्या संस्कारातून दिसून येत असतं. आणि आपल्या वागण्यामुळे आपल्या आईवडिलांचं नाव नेहमी निघत असतं. म्हणून नैतिक दृष्टीने आपला जो आलेख आहे, हा आलेख आपण उंचवायला हवा. समाजामध्ये आपण राहतो, तर आपल्याला सर्वप्रथम समाजामध्ये कसं चांगलं राहावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला समाज वाचता आला पाहिजे. आज योगायोगाने 15 ऑक्टोबर म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. मग मला असं म्हणायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, भले तुम्ही पुस्तके भरपूर वाचा, परंतु तुम्हाला माणसंही वाचता यायला हवी. आणि एकदा जर तुम्हाला माणसं वाचता आले, तर तुम्हाला त्या समाजाबरोबर कसं राहावं, कसं वागावं याचं तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून समाजमान्य वर्तन आपलं असायला हवं. समाजाबरोबर आपल्याला समायोजन करता यायला हवं. ह्या जगामध्ये मानव हाच आपला धर्म आहे आणि स्त्री आणि पुरुष या दोनच जाती आहेत. इतर कोणत्याही जाती नाहीत. मानव हा धर्मानुसार आपण एकमेकांबाबत कधीही जातीवरून, धर्मावरून भांडता कामा नये. बरोबर? किंवा आपण सर्व एक आहोत. सर्व जगातील लोक हे माझे बांधव आहेत. विश्व बंधुत्व ही संकल्पना आपल्यामध्ये रुजवायला हवी किंवा रुजली पाहिजे. म्हणून आपण तशा सामाजिक दृष्टीने समायोजन करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. आता पुढचं आहे सामाजिक दृष्टीने मार्गदर्शनाची गरज. आता आपण वैयक्तिक नंतर डायरेक्ट समाजाकडे येणार आहोत. मग आपल्याला माहिती आहे आपला भारत देश आहे. भारत भारत म्हणजे काय? भा म्हणजे ज्ञानप्रकाश आणि रत म्हणजे रममान होणे. म्हणजे भारत म्हणजे काय? ज्ञान प्रकाशात रममान होणारे. मग आपला भारत देश आहे. मग ह्या भारत देशातील लोकांना जगामध्ये एवढी वाहवा मिळते का? तर त्यांच्याकडे असणारं ज्ञान आहे किंवा कौशल्य आहे. आणि मग सामाजिक दृष्टीने आपल्याला मार्गदर्शनाची का गरज आहे? तर पहा, तुम्ही ज्या समाजात राहता, ज्या देशामध्ये राहता, तर त्यावेळेस तुम्हाला ठराविक कौशल्य आणि ज्ञान हे प्राप्त करता आलं पाहिजे. आणि जगामध्ये कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही गेलात, तर निश्चितच आपल्या देशाचं नाव त्या ठिकाणी निघतं. आपल्याला पहा, उत्तम नागरिक आपल्याकडून घडला पाहिजे. मग मी भारताचा नागरिक आहे. मग संविधानाच्या प्रती आपण तेवढं प्रामाणिक असलं पाहिजे. राष्ट्रीय आपले सण आहेत, राष्ट्रीय चिन्ह आहेत, उत्सव आहेत किंवा राष्ट्रीय दिन आहेत. तर यांचं योग्य पालन आपण करणं गरजेचं आहे. एक समाजामध्ये आपण राहत असताना समाजाप्रती आपलं काय कर्तव्य आहे? लोकांप्रती काय कर्तव्य आहे? समाजाचा विकास आपला कसा घडेल? सांस्कृतिक जतन कसं होईल? तसंच आपली भाषा कशी वृद्धिंगत होईल? आणि एक उत्तम नागरिक म्हणून आपली ओळख कशी निर्माण होईल हे आपण जाणलं पाहिजे. आता पहा, आपण म्हणतो की जगामध्ये एवढे सारे देश आहेत, पण ह्या सर्व देशांमध्ये वेल मॅनर्ड हे जे लोक जर आहेत, तर हे भारतीय लोक आहेत असं आपण
म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटी आपण आपल्या देशासाठी काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला माहीत आहे, की आपल्यात व्यावसायिक क्षमतेचा विकास आपल्याला घडवून आणायचा आहे. मग यासाठी पहा, व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि स्थलांतर केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आपल्याला माहीत आहे, की आपल्या भारतामध्ये आजही प्रदेशाच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आपल्याला लोक तोडण्याचा प्रयत्न करतात. बरोबर? मग आता पहा, कालचंच उदाहरण आहे. कालच्या पेपरला आलेलं आहे, की माननीय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे उद्धव ठाकरेजी. बरोबर? तर इतर लोक त्यांच्यावर फोर्स करत आहेत, की तुम्ही मंदिरं उघडा, मंदिरं उघडा, मंदिरं उघडा. आम्हाला त्या मंदिरामध्ये प्रवेश करू द्या. परंतु मुख्यमंत्री ठाकरे साहेब हे मंदिरं उघडायला परमिशन का देत नाहीत? तर त्यांना माहीत आहे, की ह्या ठिकाणी रोगाचा संसर्ग अतिशय झपाट्याने होऊ शकतो. मग ते म्हणतात, की मी कोणाच्याही विरोधात नाही. मी फक्त भारताचे जे संविधान आहे किंवा जे काही तत्त्वे आहेत, त्या तत्त्वांचं मी फक्त पालन करतो आहे. लोकशाही हाच माझ्यासाठी मोठा धर्म आहे आणि म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे, मित्रांनो, मैत्रिणींनो, की अनेक समस्या जरी निर्माण झाल्या, तर त्या समस्यांवरती निश्चित पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा. आज आपल्याला माहीत आहे, की समाजामध्ये अनेक लोक आहेत, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे आहेत. हाथरससारखी घटना आपल्या समोर आहे, की आजही अनेक गरीब लोक आहेत. त्या गरीब लोकांवर अत्याचार करणारे अनेक मोठे लोक आहेत, वरिष्ठ लोक आहेत. परंतु कुठेतरी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. मग गुणात्मक विकास आपल्याकडे आपण घडवून आणण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. तसेच समाजामध्ये राहत असताना आपल्याला माहीत आहे, की शिक्षण हे गर्भावस्थेपासून तर थेट मरेपर्यंत चालू असतं. मग ह्या व्यक्तीच्या विकासाच्या अनेक अवस्था असतात. मग त्यामध्ये शैशवाचे जन्मापासून ते वय वर्ष 5 पर्यंत ते मुलाचा मानसिक विकास, बौद्धिक विकास, शारीरिक विकास कसा होतो, त्याच्या स्टेजेस नेमकं कोणकोणत्या आहेत. तर याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्याचं पालनपोषण आपल्याला करता आलं पाहिजे. किशोरावस्थेतील जे काही मुलं आहेत, त्यांचं वय वर्ष 6 ते 12 वर्ष असतं. तर यांच्याबाबत आपण कसा दृष्टिकोन ठेवायला हवा? त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक, नैतिक ह्या सर्व गोष्टींचा विकास कसा होतो? कुमारावस्थेतील विद्यार्थी आहेत, वय वर्ष 13 ते 19, बरोबर? आणि प्रौढावस्था आहे 20 पासून 70 पर्यंत, तर वृद्धावस्था आहे 70 वर्षानंतर. तर पहा, तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्रामधील जे काही वाढ आणि विकास हा काही घटक आहे, तर तो तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासा. त्यामध्ये तुम्हाला कळेल, की किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था ह्या अवस्थेमध्ये व्यक्तीचा शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास कोणकोणत्या पातळीपर्यंत होऊ शकतो. आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, की 70 वर्षानंतर असणारे जे काही लोक आहेत, तर ह्या लोकांना नेमकं होतं काय? तर यांचा वृद्धावस्थेकडे प्रवास असल्यामुळे यांना ऐकायला कमी येतं, दृष्टिदोष निर्माण होतो, स्मृतिभ्रंश त्या ठिकाणी होतो आणि त्यांची चिडचिड त्या ठिकाणी होते. तर ह्या लोकांबरोबर कसं राहावं, कसं वागावं, यासाठी आपल्याला मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. प्रौढावस्थेमध्ये पहा 20 ते 70 वर्ष वय वर्ष आहे. तर यामध्ये सुद्धा काही लोक आहेत. तर आपलं कर्तव्य काय आहे घराप्रती, समाजाप्रती? कुमारावस्थेतील मुलं आहेत, तर त्यांचे मित्र कसे आहेत? त्यांना कोणकोणत्या सवयी आहेत? त्यांना मार्गदर्शन कसं करणं गरजेचं आहे? तर हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यानुसार आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार, आपल्या घरातील कुटुंबावर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. कारण शारीरिक, भावनिक, मानसिक समस्यावर मार्गदर्शनाची नेहमी गरज असते. जर ह्या ठराविक विकासाच्या अवस्थेमध्ये जर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं नाही, तर आपल्याला माहीत आहे बालगुन्हेगार तयार होतात. काही विद्यार्थी हे
आत्महत्या करतात जर आईवडिलांनी त्यांना समजून घेतलं नाही तर, किंवा आईवडिलांनी जास्त अपेक्षा त्या विद्यार्थ्याकडून जर ठेवली आणि त्यांना जर त्यांच्या भावनांचं दमन झालं, तर त्या गोष्टी करता येत नाहीत. व्यसनाधीन आहे, ड्रग्जसारखं उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे सुशांत सिंग एक अभिनेता आहे. ह्या अभिनेत्याने आत्महत्या केली का त्याचा खून केला, ह्या 6 महिन्यापासून चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. परंतु त्याने आत्महत्याच केली. हे जे काही सत्य आहे, हे सत्य बाहेर आलेलं आहे. ड्रग्ज तो घेत होता, म्हणजे मन मोकळं त्याला करता आलं नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीला घरामध्ये, समाजामध्ये वावरत असताना मार्गदर्शनाची गरज असते. आता ह्या मार्गदर्शनाची तत्त्वामध्ये आपण पाहणार आहोत. काय तत्व आहे? 1.2 पॉइंट आहे. मार्गदर्शन ही सावकाश चालणारी प्रक्रिया असते. यात सातत्य असते आणि बालक ते वृद्ध या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. पहा, मार्गदर्शन हे कधीही संपत नाही. आपल्या घरात लहान बालके असू द्यात किंवा वृद्ध व्यक्ती असू द्यात, ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. मग आपण सुद्धा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आपल्या आईवडिलांकडून घ्या, शिक्षकांकडून घ्या किंवा इतर जे तुमचे मित्र आहेत त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या. पण मार्गदर्शन घ्यायला कधीही मागं पाहायचं नाही, मागं हटायचं नाही, न्यूनगंड मनामध्ये कधीही बाळगायचा नाही. त्यानंतर व्यक्तिमत्वावर आधारित ही प्रक्रिया असते. तुमचं व्यक्तिमत्व पहा. मानसशास्त्रामध्ये तुम्ही शिकालच व्यक्तिमत्त्वाचे काही प्रकार आहेत. आस्तीप्रधान आहे, मेदप्रधान आहे, स्नायूप्रधान आहे. ठराविक जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी व्यक्तींचं चांगल्या प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. त्या वर्गीकरणानुसारच व्यक्ती आपलं वर्तन करत असतो. तसेच नीतिशास्त्रावर आपलं वर्तन अवलंबून असल्यामुळे यामध्ये प्रशिक्षण प्राप्त तज्ज्ञ असतात पहा. म्हणजे मार्गदर्शन तत्वामध्ये काय आहे, कुणीही तुम्हाला चालता बोलता मार्गदर्शन करू शकत नाहीत, तर प्रशिक्षित लोकच तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. आपण जर आजारी पडलो तर डॉक्टर आपल्या रोगाचं योग्य निदान करतो आणि आपल्याला काही समस्या आल्या तर असाच प्रशिक्षित तज्ज्ञ आपल्याला समस्यांचं कारण, समस्याचं मूळ आणि समस्या सोडवण्यासाठी असणारे जे उपाय आहेत, या उपायांविषयी तो आपल्याला माहिती सांगतो. तसंच आपलं जे मार्गदर्शन आहे, पहा, वर्तमानाइतकेच भूतकाळावर आधारित असते. आज तुम्ही जे जगत आहात वर्तमानात, तुमचं वर्तमानाचं जगणं तुम्हाला भविष्यात घेऊन जात असतं. आणि भूतकाळात जे काही तुम्ही चुका केलेल्या आहेत, ते चुका म्हणजेच काय? तुमचं वर्तमान आहे. म्हणून आपण वर्तमानात असलो तर आपल्याला भूतकाळातून काही शिकायचं आहे आणि भविष्यकाळाचे चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेध लागायला हवेत. म्हणून या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित असतात. नंतर मार्गदर्शन तत्वामध्ये असं आहे, की यामध्ये सुसंघटित सेवा असते. ओळख, मुलाखत, लेख, नोंदी, मानसशास्त्रीय मूल्यमापन, समुपदेशन यांचा समावेश असतो. पहा, एक वेल ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं. यामध्ये तुम्हाला तुमची ओळख झाली पाहिजे. तुम्हाला मुलाखतीमधून तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे व्यक्तिमत्व लोक जाणून घेतात. तुमच्या बाबतीत काही निरीक्षणं नोंदवल्या जातात. काही लेखी नोंदी ठेवल्या जातात. तुम्ही मानसशास्त्रीयदृष्ट्या किती परिपूर्ण आहात किंवा तुमची अवस्था कशी आहे, त्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या असतात. मानसशास्त्रीय मूल्यमापन तुमचं असतं आणि तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्यात सुप्त शक्तींचा विकास घडवून आणण्यासाठी समुपदेशन एक प्रक्रिया असते. म्हणून या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. मग शाळा, पालक व शिक्षक यांच्यावरती मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची अतिशय मोठी जबाबदारी असते. शाळा एक काय आहे? एक कुटुंब आहे. बरोबर? समाजाचं प्रतिनिधित्व करणारं एक क्षेत्र आहे. पालक आहेत, ह्या पालकांनी योग्य वेळी योग्य संस्कार आपल्या मुलांवर करणं गरजेचं आहे. शिक्षक आहेत, ह्या शिक्षकांनी पहा, म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे, पॅरेंट्स आर द फर्स्ट टीचर ऑफ द स्टुडंट आणि टीचर्स आर द सेकंड पॅरेंट्स ऑफ द स्टुडंट. मग शिक्षक आहे, पालक आहे, शाळा आहे, यांनी एकमेकांचं कर्तव्य जाणून घेऊन त्या संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं किंवा किंबहुना त्यांची ती जबाबदारी असते. आणि संपूर्ण
व्यक्तिमत्व विकास आणि वर्तनबद्दल घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन हे आपल्याला अतिशय गरजेचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतंय की तुम्हाला ह्या ठिकाणी आता मार्गदर्शनाची व्याख्या, मार्गदर्शनाची व्यक्तिगत दृष्टीने गरज, सामाजिक दृष्टीने गरज आणि मार्गदर्शनाची काही मूलतत्वे आपण ह्या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर यासंबंधी तुम्हाला काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर निश्चित तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता किंवा तुम्ही तशा प्रकारच्या कॉमेंट्स मला देऊ शकता. पुन्हा आपण भेटू पुढच्या तासाला. थँक यू व्हेरी मच डिअर स्टुडंट. हॅव अ नाईस डे.